नमस्कार। आज का दिन विश्व कल्याण या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। खूप दिवस झाले आपला व्हिडिओ किंवा आपल्या सबस्क्रायबर्सशी संपर्क आला नाही, म्हणूनच आज आपण 5 जून जागतिक पर्यावरण दिन या निमित्तानं आपले सर्वांचे हार्दिक स्वागत, नमस्कार। बंधूंनो, भगिनींनो, हे जग, हे विश्व पर्यावरणाच्या समतोलाशिवाय टिकू शकत नाही, वाढू शकत नाही, व्यवस्थित राहू शकत नाही। आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे, कारण हवा, पाणी, वनस्पती या जगातल्या कोणत्याही कारखान्यामध्ये तयार होत नाहीत, या निसर्गातूनच मिळतात। आणि ह्या मिळाल्या तरच जीव सृष्टी, मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी जगतील। आणि हे जे चक्र आहे, मानवाला हवा मिळणं, पाणी मिळणं, अन्नधान्य, फळं, औषधे मिळणे, हे निसर्गाच्या पर्यावरणावर अवलंबून आहे। आणि सद्यस्थितीला वेगवेगळ्या देशात असणारी शेती, त्या शेतीसाठी वापरले जाणारे रासायनिक खतेचा प्रचंड प्रमाणामध्ये वापर, निसर्गावर होत असणारं अतिक्रमण, वृक्षतोड, जंगलतोड, यामुळं हे चक्र, हे पर्यावरणाचा समतोल ढासळतोय। आणि म्हणून अवकाळी पाऊस, वादळ, बर्फाचं विघटन, प्रचंड पूर, ढगफुटी, लँडस्लाइड्स, डोंगर पर्वत भुईसपाट होणे, ढासळणे, असे प्रकोप, कोरोना, जागतिक महामारी, अशा घटना तयार व्हायला लागले। मानवाची ह्युमॅनिटी पॉवर, प्रतिकारक्षमता कमी होते। हे परिणाम पर्यावरणाच्या मानवाने केलेल्या बदलामुळे आहेत। आणि म्हणूनच युवक, युवती, ज्येष्ठ बंधू, भगिनींना आपल्याकडून एक सर्वांना अतिशय आग्रहाचं निमंत्रण, विनंती की आपण जगत असताना हवा देणारी, ऑक्सिजन देणारी झाडं, पाण्याचं मूळ, उष्णता, झाडी, त्याच्यापासून पाणी म्हणजे झाड, त्या झाडाला लागणारं पाणी, त्या झाडापासून मिळणारा ऑक्सिजन, कारण या जगामध्ये ऑक्सिजन तयार करणारी फॅक्टरी नाही। काही ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्ट्स आहेत, त्याची किंमत एक व्यक्तीला दिवसभराचे 10 ते 20 हजार रुपयाचा ऑक्सिजन लागतो। तो सुद्धा पाण्याच्या माध्यमानंच तयार केला जातो, म्हणजे पाण्याची गरज आहे। आणि म्हणून ऑक्सिजन एका व्यक्तीला सुमारे 28 किलो ऑक्सिजनची गरज आहे। एक झाड 7 किलो ऑक्सिजन हवा देते, प्राणवायू देतो। आणि म्हणून बघा, एका व्यक्तीला 4 झाडांची गरज आहे। आणि म्हणजेच आपण झाडं कत्तल करताना, तोडत असताना आपली स्वतःची 4 झाडं असली पाहिजे, म्हणजे जितकं आपलं वय आहे तितकी झाडं आपण लावली पाहिजे।
त्याच्यावरच पाणी, जमीन सुपीक हे सर्व होणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी याची काळजी घ्यावी यासाठी, आणि आपण ह्या पृथ्वीतले एक सूक्ष्मातील सूक्ष्म घटक या नात्यानं, या पर्यावरणातले आपण घटक आहोत. एक आपली याबाबत गरज आहे, म्हणून हा व्हिडिओ केला. धन्यवाद.